ती चौकशी करा, ती करा, तिच्यात बी सखोल घुसा ना. आता एखाद्या एक प्रामाणिक म्हणून सांगतो, नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही निघू शकतो. म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या भावकीतल्या काही गोष्टी नित्यात त्याही खूप हिताच्या आहेत. पुढचे होणारे डाव मोडून पडू शकतेत. तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर मला काहीच आढळलं नाही तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे खरं आहे. त्याच्यामुळे इथं दूध का दूध पाणी का पाणी आमच्याकडून झालेलंच. तुम्ही काय करताय? लोक म्हणतात ना, यंत्रणा ही सरकारच्या आहारी जाते किंवा कार्यकर्त्याच्या आहारी जाते, ही आम्हाला सिद्ध होणार. आम्ही खूप मोठं स्टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय. त्याच्यामुळं बघूयात आता मुख्यमंत्री साहेब काय करतायत ती करतील. अजितदादांना नाही वाटणार आता की घाण किती दिवस सांभाळायची. जर असं डाव होणार असले उद्ध्वस्त व्हायचं काम माहित नाही. म्हणून फडणवीस साहेबांनी आता मात्र याच्या खोलात जावं. याच्या स्वरला त्या प्रकारात सोड, ह्या प्रकारात सोड, सोडून सोडून राज्याच्या जनतेच्या जर मुळावरच उठणार असलं तर याचा आता शेवट. मी माहिती सांगितली एसपी साहेबांना, मी ते तपासात म्हणून काय बोलणार नाही. पुन्हा ते शब्द वापरतो. आम्ही सांगितलं असं असं कळालंय, तुम्ही याची चौकशी करा. आम्ही काय शब्द वापरले? चौकशी करा. करतील नाही करतील, खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे. मी त्याचं टेन्शन घेत नाही. ते लोक नसतील तर मग मात्र मला लोड राहिला. तिथं लोक आहेत ना, खरं काय आहे यांना माहिती आहे ना. सरकार आणि प्रशासन खऱ्याचं खोटं करतंय हे ऑटोमॅटिक उघडं पडणार आहे. कारण इतके लोक हे जातवान आहेत, अस्सल ओरिजिनल शहाण्णव कोळी, खोटं नाही बोलत. मरण आलं तरी चालन, ते लोक असे आहेत. ते 150 जण मरण आलं तरी चालन, पण खोटं नाही बोलणार. जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार. मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक असे आहेत, बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले बोलवलेले घरातला माणूस असला तरीही न खोटं बोलणारे लोक आहेत. त्यांचे नाव ज्यावेळेस आम्ही सांगू हे होती त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला पटन हे लोक खोटं नाही बोलू शकतात. डॉक्टर कल्याण काळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी मागणी केली. तुमची त्याची मागणी हे बघा, आता बजरंग बाप्पा किंवा काळेसाहेब खासदार असतील बघा, त्याच्यात राजकारणाचा विषय नाही. प्रत्येकाला वाटतं जर इतकी वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असले तर त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करतायत, मागणी नको करू असं तर म्हणू शकत नाही. किंवा प्रत्येकाला तो अधिकार आहे. कारण जीवावर उठल्याच्या नंतर वेळ ही कोणावर पण येऊ शकते, कोणावर पण. आणि मग कोणावर पण वेळ येणारच नाही. तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण साथ नाही देणार, आपल्यावर वेळ आली तर ते नाही देणार. म्हणून सगळ्यांनी सांगितलं, मी मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, समन्वयक असतील, जे मराठ्यांचे पक्ष असतील किंवा मराठ्यांचे नेते असतील, यांनी खूप बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे. खूप. कारण माझ्यासाठी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.